टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। त्यानंतर मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंनी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी काही किरकोळ फंडार जरी नव्हती असली तरी पण ती महाराष्ट्रात एक झाला पाहिजे। महाराष्ट्रावर जो इतर लोकांचा जो आज आघात होतोय तो जर थांबत असेल, मराठी माणूस मुंबईत टिकवायचा असेल आणि मराठी भाषा ही मुंबईत टिकवायची, महाराष्ट्र टिकवायची असेल तर मी कोणावर एकत्र यायला तयार आहे आणि त्याप्रमाणे उद्धवजींनी दिलेले आहेत। फक्त त्याचा गैरवापर होता कामा नये। आपण बघितलं असाल की अनेक वेळा निवडणुका आल्यात की सत्ताधारी पक्षातले लोक राजसाहेबांना भेटतात, त्याचा वापर करून घेतात आणि निवडणुका झाल्या की त्यांना बाजूला केलं जातं। आणि त्यामुळे राजसाहेबांनी सुद्धा एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की आपल्याला कोणाविरुद्ध लढायचं आहे, कोणासाठी लढायचं हे स्पष्ट केलं पाहिजे। जशी उद्धवजींनी केली तर निश्चितपणे दोन बंधू एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राचा फायदा होईल। पक्षाचा राजकीय काय फायदा होईल हा नंतरचा विषय आहे, परंतु महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा फायदा होईल एवढं मात्र निश्चित आहे।